नमस्कार. फळांचा राजा आंबा. नुसतं नाव जरी घेतलं तरी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण आंबा फक्त चविष्टच नाही तर वैज्ञानिक दृष्ट्याही खूप फायदेशीर आहे. काही लोक म्हणतात आंबा म्हणजे उष्ण असतो, आंब्याने वजन वाढतं. पण विज्ञान काय सांगतं? त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक मध्यम आकाराचा आंबा खाल्ला तर शरीरातील पेशींपासून ते मेंदूपर्यंत असे कोणते 5 पॉवरफुल बदल घडतात. तसेच आंबा खाण्याची योग्य पद्धत काय आहे, प्रमाण काय आहे. उन्हाळा आला की आंब्याची मागणी वाढते. कोणी आमरस पितं, कोणी फोडी खातं, कोणी मिल्कशेक बनवतं. पण इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. आंबा हे फक्त डेझर्ट फ्रूट नाही तर न्यूट्रिएंट डेन्स फ्रूट आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए चा प्रिकर्सर असलेला बीटा कॅरोटीन, फायबर्स आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आंबा शरीरावर एकाच वेळी वेगवेगळे परिणाम करू शकतो. त्यातील आंब्याचा पहिला परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. एका मध्यम आकाराच्या आंब्यामध्ये तुमच्या दिवसाच्या जवळपास 67% व्हिटॅमिन सी असते. हे व्हिटॅमिन पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे WBC ना अधिक सक्रिय बनवतात. या WBC म्हणजे आपल्या शरीराचे सोल्जर्स, जे बॅक्टेरिया, व्हायरस आणि इन्फेक्शन्स विरुद्ध लढतात. म्हणजेच आंबा खाल्ल्यावर तुमचं शरीर बाहेरील इन्फेक्शन्स विरुद्ध जास्त इफिशियंटली फाईट करू शकतं. यासोबतच आंब्यामध्ये मँगीफेरिन नावाचे एक खास अँटीऑक्सिडंट असतं, ज्याला सुपर अँटीऑक्सिडंट म्हणतात. हे पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून वाचवते आणि फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान भरून काढते. आंबा हे फ्री रॅडिकल्स न्यूट्रलाइज करून तुमच्या इम्युनिटीला सपोर्ट आणि स्ट्रेंथन करते. आंबा खाल्ल्यानंतर इन्स्टंट होणारा दुसरा बदल म्हणजे एनर्जी आणि फ्रेशनेस. आंब्यामध्ये नॅचरल शुगर्स असतात, फ्रक्टोज आणि ग्लुकोज. या शुगर्स डायजेशन नंतर थेट ब्लड मध्ये जातात आणि लगेच एनर्जी देतात. म्हणूनच आंबा खाल्ल्यावर अचानक फ्रेश वाटतं. उन्हाळ्यात थकवा, आळस आणि कमी एनर्जी जाणवते. अशा वेळी आंबा योग्य प्रमाणात खाल्ला तर ताजेतवाने वाटू शकते. पण जर तुम्ही एकाच वेळी जास्त आंबे खाल्ले तर ब्लड शुगर ही वाढू शकते. म्हणून प्रमाण खूप महत्वाचं आहे. आंबा खाल्ल्यानंतरचा तिसरा पॉवरफुल चेंज म्हणजे डायजेशन इम्प्रूव्ह होते. आंब्यामध्ये डायटरी फायबर्स आणि डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. हे एन्झाईम्स आतड्यांची हालचाल सुलभ करतात आणि अन्न पचवायला मदत करतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो, गट हेल्थ सुधारते. पण जास्त प्रमाणात आंबा खाल्ला तर गॅसेस, ऍसिडिटी ही होऊ शकते. म्हणजेच योग्य प्रमाणात खाल्ला तर फायदा, जास्त खाल्ला तर त्रास. आंबा खाल्ल्यानंतरचा चौथा बदल म्हणजे स्किन हेल्थ आणि ग्लो. आंब्यातील व्हिटॅमिन ए आणि सी एकत्रितपणे कोलॅजन निर्मितीला मदत करतात. कोलॅजन म्हणजे असे प्रोटीन जे तुमची त्वचा तरुण आणि लवचिक ठेवते. थोडक्यात आंबा हा एक नॅचरल स्किन केअर डोस आहे. आंब्यातील अँटीऑक्सिडंट्समुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेच्या आरोग्याला, फ्रेशनेसला आणि नॅचरल ग्लोला सपोर्ट मिळू शकतो. आता शेवटचा मोठा बदल हा तुमच्या मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. आंबा हा मेंदूची कार्यक्षमता आणि मूडवरही परिणाम करतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन B6 मुबलक असते. हे व्हिटॅमिन शरीरात सेरोटोनिन आणि डोपामाइन तयार करण्यास मदत करते. हे हॅपी हार्मोन्स आहेत. त्यामुळे आंब्याची गोड चव मेंदूला आनंददायी सिग्नल देते. तसेच आंब्यातील ग्लुटामाइन ऍसिड स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते. तर हे झाले आंबा खाल्ल्यानंतर शरीरात होणारे 5 पॉवरफुल बदल. पण हे बदल तेव्हाच होतात जेव्हा आंबा प्रमाणात खाल्ला जातो. त्यासाठी आंबा कधी, किती, कसा खावा? तर दिवसाला एक मध्यम आकाराचा आंबा पुरेसा आहे. त्यानंतर आंबा हा सकाळी किंवा दुपारी खाणे उत्तम आहे. रात्री उशिरा आंबा खाणे टाळा. तसेच नैसर्गिकरित्या पिकलेलेच आंबे खा. कार्बाइडने पिकवलेले आंबे खाऊ नका. आणि जर तुम्हाला ब्लड शुगर, डायबिटीस किंवा वजन नियंत्रणाचं लक्ष असेल, आंब्याची पोर्शन साईज महत्वाची आहे. म्हणून आंबा फक्त फळ नाही तर तो शरीरात इम्युनिटी सपोर्ट, एनर्जी बूस्ट, डायजेशन सपोर्ट, स्किन ग्लो, मूड अँड सॅटिस्फॅक्शन असे 5 पॉवरफुल चेंजेस घडवू शकतो. मात्र फळांचा राजा योग्य पद्धतीने खाल्ला तरच तो खरंच शरीरासाठी राजा ठरतो.